भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होवो निया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, अलङ्कापुरीरम्य सिंहास्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, वार करे संतांच्या, 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 मस्तक हे पायावरे, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, हे पायावरे, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या या अभंगातून ज्या ज्या मनुष्य मात्राला आणि ज्या ज्या परिवारांना भक्तीचं वर्म सापडलं त्यांचं सद्भाग्य वर्णन करतात. महाराज म्हणतात, ज्यांना भक्तीचं अंतरंग समजलं, वर्म समजलं, तिथे दया, क्षमा, शांती, संपूर्ण सद्गुण एकत्र येतात. अष्टमहासिद्धी देखील प्रसन्न होतात. दुष्ट गुणाचा तिथे अभाव होतो, चैतन्याची अनुभूती येते, चित्त संतुष्ट होऊन जातं आणि चित्ताची तळमळ हळहळ तुटली जाते. भगवान परमात्म्याचा प्रत्यक्ष आशीर्वाद लाभतो. अशा स्वरूपाने या अभंगातून महाराजांनी भक्तीच्या द्वारा प्राप्त होणारे जे लाभ आहे ते आपल्या समोर मांडलेले आहे. नियोजित वेळेमध्ये आपल्याला आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून कैलासवासी पुंजाजी नारायण पाटील पवार तथा आपले सर्वांचे आदरणीय कैलासवासी पुंजाभाऊ यांना ही श्रद्धांजली अर्पण करायची आहे. खुडसरगाव तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या प्रगतशील शेतकरी परिवारातील
कैलासवासी पुंजाभाऊ पवार पाटील हे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आपल्याकडे होऊन गेलं. आज त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं होतंय. दुःखांकित परिवारातील कैलासवासी पुंजाभाऊ यांच्या धर्मपत्नी आणि या परिवाराला जडणघडणीमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या या परिवाराच्या मातोश्री गंगा भागीरथी मंदुबाई पुंजाजी पाटील पवार, या परिवारातील सर्व वडीलधारी मंडळी, भाऊंचे सर्व बंधू, श्री व्यंकटराव मुरलीधर पाटील पवार, श्री भरत मच्छिंद्र पाटील पवार, श्री पोपटराव मुरलीधर पाटील पवार, श्री निलेश भाऊसाहेब पाटील पवार, त्याचबरोबर कैलासवासी पुंजाभाऊ यांच्या सेवेचा, संस्काराचा वारसा पुढे नेणारे त्यांचे सुपुत्र आणि या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य यजमान श्री भाऊसाहेब पुंजाजी पवार पाटील, मुलगी सौ सत्यभामा रखमाजी जाधव पाटील, मुलगी सौ चंद्रकला चंद्रकांत पाटील माकोणे, नातू रामेश्वर भाऊसाहेब पाटील पवार, नातू श्री निलेश भाऊसाहेब पाटील पवार आणि चिरंजीव सार्थक रामेश्वर पाटील पवार, संपूर्ण पवार पाटील परिवारातील सदस्य, या परिवारातीलच आजच्या या कार्यक्रमाचं संयोजन नियोजन करणारे मुळा प्रवरा संस्थेचे माजी संचालक आणि बाजार समितीचे माजी संचालक आपले स्नेही रमेश पाटील पवार, त्यांचे इतर सर्व बंधू बांधव, या निमित्तानं आज आवर्जून उपस्थित गायनाचार्य वारकरी भूषण निळोबा महाराज सूर्यवंशी, गायनाचार्य वारकरी भूषण प्रकाशजी महाराज नाईकवाडी, त्याचबरोबर गायनाचार्य आपल्या परिसराचा आणि वारकरी संप्रदायाचे भूषण असलेले काशीनाथ महाराज टेकाळे, बाळासाहेब महाराज पवार, मृदंगाची साथ करणारे प्रसाद महाराज तरवडे, आपले किरण महाराज जाधव, आमचे जुने परमार्थ स्नेही आदरणीय जगताप तात्या, त्याचबरोबर आपल्या सर्वांची स्नेही लतीफ महाराज शेख, जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख आपले सर्वांचे स्नेही अंकुशजी महाराज जगताप, भजनी मंडळातील आपली सर्व आदरणीय मंडळी, कुडसरगाव भजनी मंडळ, पाथरी भजनी मंडळ, माहेगाव महाडूक सेंटर मालुंजे भजनी मंडळ, त्याचबरोबर इकडे कोपरे, शेनवडगाव, तिळापूर, वांजुळपुई आणि थेट खेडले, शिरेगाव, करजगाव अशा परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळी, या कार्यक्रमासाठी आलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर, विशेषत्वानं सोनई येथून या ठिकाणी उपस्थित झालेले सकाळ माध्यमाचे प्रमुख पत्रकार, आपले सर्वांचे स्नेही विनायक तात्या दरंदले, पसायदान आनंदवन संस्थेच्या माध्यमातून आमची सर्व ही सोनईकर स्नेही मंडळी अतिशय मोठं काम करतात आणि त्यामध्ये किशोर नाना गावटे आहेत. आवर्जून उपस्थित एक सेवाव्रती वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर महाशय आमचे डॉक्टर शिरसाट साहेब, आपल्या भागातील वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय राजाराम बाबा, आमचे आदरणीय योगेशजी महाराज जाधव, त्याचबरोबर शिवाजी भाऊ असतील, अण्णा पाटील असतील, चंद्रकांत भाऊ असतील, कर्णासाहेब असतील, आज ज्यांच्याकडे आमची भोजन सेवा असे बंदास पाटील टेकाळे, ज्ञानदेव पाटील टेकाळे आहेत, आमचे परशुराम महाराज आहेत, माकोणे महाराज आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील आवटी आहे, आपले भिकाभाऊ जाधव आहेत, भालगाव सराला बेट या ठिकाणाहून आलेले आमचे गुरुबंधू आदरणीय गवांदे पाटील आणि त्यांची सहकारी मंडळी आहेत, आदरणीय ठोसर भाऊसाहेब, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक सकाहरी महाराज, त्याचबरोबर आदरणीय रेवजीनाथ महाराज, पोपट भाऊ आणि या परिवारातील सर्व मंडळी आहेच, आदरणीय भाऊसाहेब पाटील आणि कुडसरगावची सर्व प्रमुख मंडळी आहे, आमचे पवारसाहेब मागं बसलेत, गोरख भाऊ आहेत, निशाने परिवार आणि सगळ्याच परिवारातील मंडळी, शेतकरी संघटनेचे आमचे युवा नेते आणि सगळी प्रमुख मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम, कुडसरगावचा कार्यक्रम पाथऱ्यामध्ये जरी होत असला तरी ही दोन्ही गावं पहिल्यापासूनच
पंचक्रोशी आपली सगळी ही परमार्थामध्ये अत्यंत एकोप्यानं सर्व सेवा या ठिकाणी करीत असतात. आणि म्हणून आदरणीय सुभाषराव टेकाळे साहेबांचं हे कार्यालय, त्या ठिकाणी कार्यक्रम होतोय. आमच्या कुळेकर बंधूंची साऊंड सिस्टीम आहे आणि आपले सर्व पै पाहुणे मंडळी सुद्धा दूरदूरवरून या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. शिरेगाव इथून आलेले जाधव पाटील आणि सगळी मंडळी असतील, भाऊ आणि सगळी मंडळी, आपल्या पाथऱ्याचे मुख्य मार्गदर्शक रखमाजी पाटील आणि सर्व स्नेही कर्णासाहेब आहेत. आपण सर्वच जण आज कैलासवासी पुंजाजी नारायण पाटील पवार यांना ही आदरांजली, श्रद्धांजली वाहतोय. पुंजा भाऊ जुन्या पिढीतील एक अत्यंत आदर्श असे शेतकरी आणि वारकरी म्हणून हा सर्व परिवार परिचित आहे. कैलासवासी हरिभक्तीपरायण ज्येष्ठ मार्गदर्शक रामराव दादा यांचं मार्गदर्शन या परिवाराला विशेष लाभलं. त्याचबरोबर पुंजा भाऊंनी सुद्धा या सगळ्या आपल्या परिवाराच्या संस्कृतीला अनुसरून वारकरी संप्रदायामध्ये ते सुरुवातीपासून, तरुणपणापासून सहभागी राहिले. आमच्या मधल्या पिढीला किंवा आत्ताच्या नव्या पिढीला सुद्धा हे कदाचित माहीत नाही की पुंजा भाऊ हे मृदंगाचार्य होते. आदरणीय माझे गुरुबंधू नामदेव महाराज शास्त्री इथं आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. बऱ्याच मंडळींना माहीत नाही की पुंजा भाऊ हे मृदंगाचार्य होते आणि आमचे भाई म्हणतात आम्ही त्यांच्या सोबत भजन म्हटलोय. गुरुवर्य बनसी महाराज असतील, त्या पिढीतील सगळी आपली पूज्य मंडळी, त्यांच्याबरोबर बापू गुरुजी महाराज असतील, यांच्यासोबत त्याने अनेक वाऱ्या केल्या, भजन केलं. मला मगाशी रमेश भाऊंनी आठवण दिली की दसऱ्याच्या वारीला बापू गुरुजींच्या बरोबर पुंजा भाऊ हे नियमितपणे वारीला जायचे आणि त्यांची ती आवड सातत्यानं दिसून आली. नंतर आम्ही जेव्हा एक 25-30 वर्षापूर्वी या भागामध्ये येणं जाणं भजन कीर्तनाला सुरू झालं, त्याही वेळेला पुंजा भाऊ या पंचक्रोशीत कुठेही कीर्तनाला आवर्जून हजर असायचे. जवळचं, लांबचं, नातेवाईकांचं, गावातलं कोणाचंही कार्य असो, सुख दुःख, पुंजा भाऊंची गैरहजेरी कधी कुठल्या कार्यक्रमामध्ये जाणवली नाही. इतकंच नाही, गावामध्ये काही धार्मिक कार्य असेल, अन्नदानाचा प्रसंग असेल, सप्ताह असेल, कोणा महाराज मंडळी आली त्यांना काही देणगी द्यायची असेल, पुंजा भाऊंचा वाटा हा त्यामध्ये आवर्जून सुरुवातीपासून राहिला. व्यक्तिशः माझे आणि पुंजा भाऊंचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते, अतिशय जिव्हाळ्याचे, अतिशय आपुलकीनं बोलणं, चालणं, भेटणं. त्यांच्याकडे अनेक वेळा मी घरी गेलो, त्यांच्या पश्चातही नंतर भाऊसाहेब पाटील आणि परिवाराला भेटायला जाऊन आलो. तेव्हा अशा पद्धतीनं एक अत्यंत आदर्श असं व्यक्तिमत्व पुंजा भाऊंचं होतं. आपल्या परिसराचं हे भाग्य राहिलं आहे की सद्गुरू गंगागिरीजी महाराजांपासून आपला हा परिसर हळूहळू भक्ती मार्गाकडे वळाला. अर्थात ही सुरुवात होते 200 वर्षापूर्वी, ज्या वेळेला सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी या भागामध्ये भजन, पूजन, हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी गाथेचं चिंतन हे कार्य सुरू केलं. आणि त्या काळामध्ये महाराजांच्या प्रेमाची, परिचयाची जी गावं, त्यात आपलं खुडसरगाव, पाथरे आणि हा परिसर सुद्धा होता. नंतरच्या काळामध्ये सोमेश्वरगिरी महाराजांचा आणि खुडसरगावचा संबंध सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचा राहिला, पाथऱ्याचा संबंध राहिला. मला सखा भाऊ आम्ही बसलो, अनेक वेळा जुन्या आठवणी ते सांगत असतात. गंगागिरीजी महाराज आले होते ती आठवण ते सांगतात. जेवून गेले गंगागिरीजी महाराज, 150-200 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांनी कार्य सुरू केलं, त्याला 200 वर्ष झाली, पण नंतरच्या कालावधीत कधीतरी ते इथं आले असतील. आता त्यांच्या पुण्यतिथीला 125 वर्ष होऊन गेलेत गंगागिरी महाराजांच्या, म्हणजे त्याच्या अगोदरचं त्यांचं कार्य आहे. विठाला सोमेश्वरगिरी महाराजांचं सुद्धा या भागामध्ये बैलगाडीनं येणं, 8-10 दिवस राहणं,
या सगळ्या परिवारांकडे, कैलासवासी निरंजन पाटील, लक्ष्मण पाटील, ही सगळी मंडळी त्यावेळची, खुडसरगावची नावं सांगतो, या सगळ्या कुटुंबाकडे सोमेश्वरगिरी महाराज राहायचे. आणि तदनंतरच्या काळामध्ये योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर असतील, पूज्य माऊली बाबा यांचा सहवास, पूज्य गोविंद बाबा यांचा सहवास, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचाही सहवास आणि मार्गदर्शन आपल्या या भागाला सदैव लाभलं. पाथरं, कुडसरगाव म्हटलं की महाराजांच्या अत्यंत प्रेमाची ही गावं, शेनवडगाव, पाथरं, कुडसरगाव या सगळ्या भागामध्ये प्रतिवर्षी महाराजांचं येणं जाणं. आमचे आदरणीय नारायण भाऊ पुढे बसलेले आहेत. अशा अनेक परिवारांचा त्यांचा अत्यंत, आपले डायरेक्टर मधुकर भाऊ पवार बसलेले आहेत. त्यांचे वडील काशीनाथ पाटील होते, ते तर महाराजांचे हट्टी शिष्य होते. आमचे पांडुभाऊ देठे इथं बसले, त्यांचे आजोबा गेंदास नाना होते, देठे पाटील. परवा आम्ही सहज बोलत होतो गाडीमध्ये, अशी जुन्या माणसांची चर्चा निघाली. कुठला तरी नारायणगिरीजी महाराजांच्या कीर्तनातला एक जुना व्हिडिओ आम्ही असं पाहत चाललो, आठवण सहज. काय तो मंडप भरून दिसायचा, ही फेट्यावाली मिशावाली माणसं रुबाबदार अगदी पुढे बसलेली, ते कीर्तन चाललेलं. आजचं आपलं कीर्तन सुद्धा दुबळं झालंय, कीर्तनकारही दुबळा आहे. काय ते वैभव सगळं होतं. मी माझ्या सहकार्यांना गाडीमध्ये ते सांगत होतो, विठाला आणि या माणसांचं वैशिष्ट्य असं आहे, खरं म्हणजे शेतकरी समाजातली सगळी मंडळी, परंतु वारकरी संप्रदायाची विशेष आवड. खेडेगावातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या 90% परिवारांनी जपली. 90%. 10-5% लोक असतील की जे परमार्थात येत जात नसतील. पण झालं असं की त्यावेळेचा, त्या काळातला सिनेमा, बरं का विनायक तात्या, त्या काळातली नाटकं, त्या काळातले सगळे लेख, कादंबऱ्या, हा शेतकरी समाज सगळा बदनाम केला. म्हणजे हे यांना फक्त तमाशाच आवडतो असं प्रत्येक गोष्टीतून दाखवलं. आणि वास्तविकता काय, इथं बसलेले सगळे सज्जन मंडळी जे आहेत, आपले वाडवडील हे कीर्तनाच्या आवडीचे होते, अन्नदानाची आवड होती, नातेसंबंध जपण्याची आवड होती. गावातली संस्कृती या लोकांनी जिवंत ठेवली. अहो, एखाद्या गरीबाचं कार्य असेल तर गावातला मोठा माणूस स्वतःच्या लेकीचं कार्य म्हणून उभा राहायचा. हे दुर्दैवानं फारसं लिहिलं गेलं नाही, याच्यावर कादंबऱ्या आल्या नाही, याच्यावर चित्रपट आले नाही. मान्य आहे की कुणातरी, काही लोकांनी, भांडवलवादी लोकांनी, काही बलवान लोकांनी, काही गरीब समाजाचं शोषणही केलं असेल, पण सगळ्यांनी केलं का? नाही हो. सगळ्या जाती धर्माच्या गोर गरिबाला आपलं कुटुंब मानून त्या गावाला घेऊन चालणारे गावचे करते धरते माणसं जुन्या पिढीमध्ये अनेक होते. खरं तर प्रत्येक गावात अशा माणसांचा एक ग्रंथ लिहून ठेवावा, आठवणी जतन कराव्या, अशी परिस्थिती आहे. आणि आमचे पुंजा भाऊ त्या पिढीतले, त्या संस्कारातले. मी स्वतः त्यांना 30 वर्षापासून ओळखत होतो. कुडसरगावला मी येत होतो, पाथऱ्याला येणं जाणं आजपर्यंतही सातत्यानं सुरू राहिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज पुंजा भाऊंचं हे पुण्यस्मरण म्हणत असताना तो शब्द सार्थ ठरतो असं मला वाटतं. कारण शेवटी पुण्यकर्म केली असतील तर ते पुण्यस्मरण ठरत असतं, ते नुसतं स्मरण ठरत नाही. आयुष्यभर वाढता हा पुण्य धर्म केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे या जुन्या माणसांनी भावासाठी झटले, गावासाठी झटले, बहिणीसाठी विचार केला, भाच्यासाठी केला. साधू संत आले, त्यांची सेवा केली. गावातला टाळ मृदंग बंद होऊ दिला नाही. ही काय मोठी, किती मोठी देणगी आहे रंगाभाऊ आपल्या या सगळ्या भागाला, की आपल्या वाडवडील माणसांनी. इथं सुद्धा पाथऱ्यात आलं की आदरणीय तात्या आणि दुकानदार, 2 माणसं म्हणतील ते गावात होणार. बस त्याच्या पलीकडे
मला सुरुवातीला तारीख द्यायला अनेक वर्ष तात्या आणि टेकाळे पाटील दुकानदार ह्या निश्चितपणे असायचे. मला आता आठवण दिली की कुडसरगावला वैकुंठवासी आपल्या जुन्या फडकरी परंपरेतील महाराष्ट्रातली जी फडकरी परंपरा आहे, जशी वास्करांची, देहूकरांची, आजरेकर, देगलूरकर, धोंडोपंत दादा, येडशीकर, कितीतरी जुन्या फडकरी परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये दौलताबदकरांची एक परंपरा आपल्या भागातून, जुनी परंपरा 200 वर्षापूर्वीचीच, आणि त्यामध्ये वैकुंठवासी सुरेंद्र महाराज आनंदे यांचे जवळजवळ 2-3 पिढ्यांपासूनचे संबंध आपल्या कुडसरगाव पाथरे आजही आमचे बाबासाहेब महाराज, उद्धव महाराज, बाबासाहेब महाराजांचे चिरंजीव आपले नरेंद्र महाराज, ही सगळी मंडळी आजही येतात. उद्धव महाराज हे सुरेंद्र महाराजांचे सुपुत्र आहे. बाबासाहेब महाराज हे सुरेंद्र महाराजांचे धाकटे बंधू आहे. अण्णा महाराज होते, बाबूराव बाबा येत होते. बघा, म्हणजे जवळजवळ 5 पिढ्या असा हा वारकऱ्यांचा संबंध, संपर्क. बाबूराव बाबा, नंतर अण्णा महाराज, सुरेंद्र महाराज, आता उद्धव महाराज, परंपरा. विठाला मुरारी महाराज नाव आहे. हे बरोबर आलं. आता मला ते जरा चालूच होतं डोक्यात की वेगळं नाव आहे. बाबासाहेब महाराजाच्या मुलाचं नाव मुरारी महाराज आनंदे. विठाला मगाशी इकडे येत असताना मला माजी खासदार, ज्येष्ठ नेते आदरणीय तनपुरे साहेबांचा फोन आला. आदरणीय बापूसाहेबजी तनपुरे साहेब, आणि ते म्हटले की मी खूप आजारी आहे, मला काय आज यायलाच पाहिजे होतं, पण मी येऊ शकत नाही. पण पुंजा भाऊ हे माझे फार जिव्हाळ्याचे होते. सगळाच परिवार त्यांनी आठवण केली. त्याने सांगितलं, मुळा धरण झालं, परंतु या भागामध्ये आणखी पाण्याची सोय होईल म्हणून त्या काळामध्ये हे जे बंधारे मुळा आणि प्रवरा याच्यावरचे बांधायचे, त्यावेळेला असे जे परिवार होते, पुंजाभाऊंच्या परिवारासारखे, या परिवारांनी मला या सगळ्या कामांमध्ये मोठी साथ दिली आणि काहीतरी काम त्या काळामध्ये करता आलं. त्याचं कारण ही सगळी मंडळी होती. आणि बोलता बोलता ते म्हणाले की पुंजाभाऊंनी इतकं निस्वार्थ संबंध जपले. त्यांनी आयुष्यभरात कधी नोकरी मागितली नाही, कधी व्यक्तिगत काही काम घेऊन आले नाही. काय असेल ते गावाचं, गरिबाचं. मला वाटतं माणूस जात असतो, परंतु त्याची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. उत्तमची रे ओ कीर्ती मागे, उत्तमची रे कीर्ती मागे, उत्तमची रे. कीर्ती मागे, उत्तमची रे. तुका म्हणे मरणेची सरे, उत्तमाची रे कीर्ती मागे, उत्तमाची रे कीर्ती मागे, उत्तमाची रे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. शरीर हे नावातच शिर्यते इति शरीरहा, दैह्यते इति देहा. ज्याचं कधीतरी क्षीणता येते, नाश होतो, त्याला देह किंवा शरीर म्हणतात.
आणि वास्तविकता तीच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपण शाळेमध्ये असताना शिकलो की ग्रीक संस्कृतीमध्ये शरीर जतन करून ठेवायचे. त्याला काही त्या काळची जी पद्धती होती, मसाले पदार्थ केमिकल तर फार नव्हते, पण नैसर्गिक पदार्थातूनच काही केमिकल प्रक्रिया केली जात होती आणि त्यातून 100, 200, 500, 1000 वर्षापर्यंत ते शरीर राहील का असा विचार केला गेला. पण शेवटी शरीरच आहे. काही काळ त्या शरीर तसं राहू शकतं. मला मागे एका गिर्यारोहकांनी सांगितलं, जे हिमालयामध्ये अत्यंत अवघड अशा अनेक गिर्यारोहण मोहिमेवर जाऊन आलेले. ते म्हणाले, तिथे जर एखाद्या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला माउंट एव्हरेस्ट वगैरे भागात, तर ते शरीर आणताच येत नाही, ते तिथे पडलेलं असतं. आणि बर्फाळ प्रदेश असल्यामुळे पुढच्या अनेक वर्ष ती बॉडी तशीच राहते, ती कुजतही नाही. पण कालांतराने नंतर ती कातडी हाडाला चिकटते, मग हाडं हळूहळू वेगळी होतात, शेवटी प्रक्रिया व्हायची ती होते. पण काही काळ तरी ते म्हणाले, कारण तिथून माणसाला पायी येणं कठीण आहे. मृत्यू झालेल्या गिर्यारोहकाला, पर्वतारोहीला तिथून आणायचं कसं? मुद्दा असा आहे, प्रयत्न जरी केले काही काळ आपल्याला शरीर तसं ठेवता येईल. बरं, ठेवून उपयोग तरी काय? मी विनोदानं सांगत असतो, एका गावामध्ये अंत्ययात्रा निघाली आणि दुःखमय सगळा ते वातावरण. शेवटी कोणत्याही घरातली कोणी व्यक्ती गेली, दुःखाचं सावट असतं. अंत्ययात्रा निघाली. एक मनुष्य दारू पिऊन मोटरसायकलवर चाललेला. आता त्याला काय कोणत्या प्रसंगाचं देणं घेणं आहे? दारू पिल्यानंतर मनुष्य स्थितप्रज्ञ होतो. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा. त्याला सुखही समान आहे, दुःखही समान आहे. त्याचा अपपर भाव नाहीसा होतो. त्याला आपलं नाही, परक नाही. आणि म्हणून तो दारू पिऊन जो मोटरसायकलवर चालला, ते त्याचा रस्त्याला तोल गेला आणि त्या बाजूने येत होते, त्याच्यातच जाऊन त्याची गाडी धडकली. खांदेकराला धडकला, ते खांदेकरी पडला, ते प्रेत पडलं. ते त्यात अंत्यविधीत जे काही तरुण होते त्यांनी त्याला उचललं, बाजूला घेतलं, 4-2 कानशिलात लावल्या. मूर्खा, कळत नाही तुला? दुःखाचा प्रसंग आहे. सगळे आम्ही चाललो. आणि एक नियम आहे बरं का, समोरून अंत्ययात्रा आली, आपण गाडीनं जात असलो तरी 1 मिनिट का होईना ब्रेक लावावं आणि बाजूला. असे काही जुन्या पिढीतले संकेत आहे. हे काही कुठं लिहून ठेवलेलं नाही. असं नाही वागलात म्हणून काही याच्यात आपल्या संविधानात काही त्याला शिक्षेची तरतूद केलेली नाही किंवा धर्मशास्त्रातही कुठं ते, परंतु काही संकेत आहे वाडवडिलांचे. हल्ली असंवेदनशीलता इतकी वाढलेली आहे की समोरून अंत्यविधी येतो आणि काही मूर्ख तरी हरणवाजीत चाललेले असतात. मला वाटतं आता एक ग्रुप प्रत्येक अंत्यविधीत ठेवला पाहिजे. असे दिसले का चोपायचे धरून, निदान त्यानं जाग्यावर आले तरी आले. विठाला अरे, आपले वाडवडील कसे होते, आपण कसे आहोत? काही संवेदनशीलता आपल्यात नाही. रावणाला जेव्हा युद्धभूमीमध्ये मारलं प्रभू रामचंद्रांनी, परंतु त्याच्या अंत्यविधीची संपूर्ण तयारी प्रभू रामचंद्रांनी केली. अंत्यविधी सन्मानामध्ये करून घ्यावा अशी पद्धती आहे पूर्वीपासून. आणि म्हणून त्या दारुड्याला चोपला धरून. कळत नाही तुला? आमचं प्रेत खाली पडलं. मग तो दारूच्या नशेत तो म्हणला, जे पडलं ते काही म्हणत नाही, तुम्ही कशाला मारता? माझा मुद्दा संपला. पडलं ते आता काही म्हणणार नाही, कारण या देहामध्ये चलनवलन करायला लावणारी शक्ती, बोलाय चालायला लावणारी शक्ती ही त्याच्यातून गेलेली आहे. आपल्याला ती शक्ती माहीत नाही आहे. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, हो चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची
देवळाली प्रवरा इथून त्र्यंबकराज स्वामी महाराज दिंडी सोहळ्याची प्रमुख मंडळी आणि कीर्तन भजनाच्या प्रांतातही आमच्या अत्यंत स्नेही मंडळी, आदरणीय बाबा महाराज मोरे, आदरणीय सोमनाथ महाराज माने, देवळालीचे माजी नगरसेवक सचिन भाऊ ढोस, बापूसाहेब पाटील जाधव, सगळीच मंडळी या ठिकाणी आली, त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे या परिवाराचा संबंध व्यापक आहे. पवार पाटील परिवार, कुडसरगावकर, सगळ्यांचे राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात, व्यावसायिक, मित्रपरिवार, नातेवाईक, मोठा सगळा. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं 11:30 वाजले सभामंडप भरलाय. हे काही गोष्टी आम्हाला अनपेक्षित आहेत कीर्तनकाराला, कारण श्राद्धामध्ये मंडप भरतो पण आम्ही निघायच्या टायमाला भरतो. तो भरलेला मंडप पाहणं आमच्या नशिबात फार कमी असतं. पण हे आमच्या या पुंजाभाऊ आणि सगळ्या परिवार, रामराव दादा, पुंजाभाऊ यांचा सगळा, व्यंकटनाना, निरंजन पाटील ही जुनी पिढी, गोपाळा पाटील हा जो सगळा जुनी पिढी हा परिवार आहे, आणि आत्ताची नवी पिढी, या सगळ्यांनी परमार्थ जपलाय. आणि म्हणून सगळे मित्रही चांगल्या विचारांचे, नातेवाईक चांगल्या विचारांचे, संबंधच तसे आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते म्हणतात महाराजांना जाऊ द्या मग आपण जाऊ. काही पाहुणे ते इतके बिलंदर आहे, ते आम्हालाच विचारतात महाराज कीर्तन संपणार कधी आहे. आता तुम्ही खरं म्हणजे सुरुवातीपासून बसलात, कारण शेतकरी वारकरी आपण तरी एकच आहोत. पण बरेच पाहुणे असे भेटतात, ते म्हणतात महाराज संपणार कधी आहे. म्हणजे त्यांना येण्याचा अंदाज. आणि काही माणसं पाहिल्यावर आम्हाला घड्याळ न पाहता कळतं की आता कीर्तन संपवायची वेळ झाली. आणि माझ्यासारखा थोडा विचित्र माणूस मी तोंडावरही म्हणतो त्यांना कधी कधी हे, पण तुम्ही काय बोलत जाऊ नका बाकीचे, कारण नाराज होतील ती माणसं, नाराज होतात. पण आम्हाला राहत नाही, आम्ही आपलं म्हणतो तोंडावर की बा तुम्हाला पाहिलं की आम्हाला आता कीर्तन संपवायची वेळ झाली असं आम्हाला कळलं. विठाला इथे सुरुवातीपासून ओघ आहे, मंडप भरलेला आहे. आणि म्हणून याचं कारण आहे, या घरामध्ये भक्ती परंपरा ही पिढ्यानपिढ्या, आता किती मगाशी संदर्भ दिले आनंदे महाराजांचा, योगीराज तुकाराम बाबांच्या परंपरेचा, गंगागिरी बाबा, गुरुवर्य बन्सी महाराज, नंतरच्या काळात श्रद्धेय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, किसनगिरी बाबांची परंपरा, आपल्या भागाला किती परंपरा लाभल्या. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी आहे, प्रत्येक घरात गाथा आहे, प्रत्येक घरात भजन पूजन आहे, अन्नदानाची सेवा आहे, वारी आणि आध्यात्मिक परंपरा आहे. आणि मला आनंद वाटतो आमची नवी पिढी सुद्धा जेवढी आहे ते सुद्धा जपण्याचा प्रयत्न. आमचे गावटे साहेब इथं बसलेत, लक्ष्मण भाऊ माकोणे, आता अमळनेर, काय सगळेच गावं आपले या भक्ती परंपरेमध्ये. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, या न्यायानं आपण हे करत आलोय. जगद्गुरु तुकाराम महाराज आज म्हणतात, असे जे कोणी सद्भाग्य लाभलेले परिवार आणि कैलासवासी पुंजाभाऊंसारखी अत्यंत भक्ती संपन्न अशी व्यक्तिमत्व असतात, महाराजांना त्यांचं कौतुक वाटतं तुकोबारायांना, की ज्यांना भक्तीचं अंतरंग समजलं. महाराज म्हणतात ज्यांना वर्म समजलं तिथे शांती, क्षमा, दया, सद्गुण आहेत. अभंगाचं पहिलंच भक्तीचे तेवर दयाचे नाथ, भक्तीचे तेवर दयाची हाते, भक्तीचे तेवर दयाची हाते, भक्तीचे तेवर
दया घरी भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती. एखाद्या गोष्टीचं अंतरंग समजणं, मूळ गाभा समजणं, याला वर्म असं म्हटलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि भक्तीचं वर्म काय आहे? वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. आता फार विस्ताराला वेळ नाही म्हणून मी अगदी सरळ सरळ पाहत पुढे जातो. अंतःकरणामध्ये दृढ भाव, शुद्ध भाव, भक्तिभाव असणं, भक्तीला भावाची जोड असणं. कारण माऊलींनी आपल्या सर्वांना हरिपाठातच सांगितलं, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलूनी काय. बळ नसेल, शक्ती नसेल तर आपले शब्द व्यर्थ ठरतात. बलवानाने बोलावं, मग त्या शब्दाला मोल प्राप्त होतं. आणि ते बळ अगोदर प्राप्त करावं. बळ हे शरीराचं असू शकतं, ज्ञानाचं असू शकतं, आपल्या जीवनामध्ये जपलेल्या नीतिमूल्यांचं सुद्धा एक बळ असतं. खेडेगावामध्ये आपण पाहिलं सगळ्यांनी, काही माणसं असे होते जे प्रपंचानं दुबळे होते, पण त्यांनी एखादा शब्द टाकला तर गावातल्या मोठ्या माणसाला नकार देता येत नव्हता. कोणतं बळ होतं त्या माणसाजवळ? नैतिकतेचं होतं, वागण्या बोलण्याचं बळ असं होतं की गरिबीतला प्रपंच जरी असला पण त्याचा शब्द श्रीमंत होता, कारण त्याचं वागणं सुसंस्कृत होतं. म्हणून बळ हे नेहमी पैशातूनच येतं असं नाही, सत्तेतूनच येतं असं नाही. बळ हे आपल्या विचारातून, आचारातून, संस्कारातून सुद्धा. म्हणून कुटुंब दुबळी होतात म्हणजे फक्त पैसे कमी झाले कुटुंबाकडे म्हणजे दुबळी नाही आहे. दीन दुबळा कोण आहे? जो भगवंतापासून विनमुख आहे. म्हणून मी गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या मुखातून चिंतन ऐकलं होतं, दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा, त्या अभंगावरती. तर तिथे महाराज म्हणाले, इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण. अध्यात्मामध्ये पैसे कमी असल्याला दीनदुबळा म्हटला जात नाही. ज्याच्याकडे काही नित्यनियम नाही, जो ज्ञानेश्वरी गाथा वाचत नाही, जो एकादशी धरत नाही, जो वारीला जात नाही, जो अन्नदान करत नाही, जो कीर्तन ऐकत नाही, जो घरातल्या वाडवडिलांची सेवा करत नाही, अनेक गोष्टी सांगता येतील. अध्यात्माच्या नजरेतून तो दीनदुबळा आहे. म्हणून कुटुंब दीनदुबळे कधी होतात? जेव्हा आपल्या संस्कृतीपासून कुटुंब दूर जातात तेव्हा ते खरे दुबळे होतात. पैसे कमी पडले फार निराश होऊ नका, हताश होऊ नका. त्याचं कारण पैसा पुन्हा तुम्हाला तुमच्या कष्टानं, कर्तृत्वानं, भाग्य अनुकूल झालं आणि प्रयत्न योग्य झाले की 2 पैसे पुन्हा मिळतील असं माऊलींनी सांगितलं. भाग्याचे नि बढसे, उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात अपैसे घररी घे. भाग्य अनुकूल व्हावं लागेल आणि प्रयत्न पुरेसे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सांगायचे की एखादा धातू वितळावा, तो अत्यंत टणक असलेला धातू, परंतु तो वितळला जावा आणि साच्यात ओतला जावा म्हणजे त्याला योग्य आकार प्राप्त होतो, असं उदाहरण सांग. म्हणजे साच्यात त्याच वेळेला पाहिजे ज्या वेळेला तो धातू वितळवलेला आहे. तसं भाग्य अनुकूल ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला आमचे प्रयत्न कमी पडू नये. नाही तर आमचं नेमकं त्या हातापायाला खाजव येणाऱ्या माणसासारखं होतंय. जुन्या व्यक्तीला दृष्टांत आठवला, जुने जे नेहमी कीर्तन ऐकणार. म्हणजे एक जणाला काय डोळ्यांनी दिसत नव्हतं
आणि पूर्वी गावाला काय असायचं, कोट असायचा, तटबंदी असायची. आता तो दिसत नाही, ते भिंतीला चाफत चाफत भिंतीच्या कडेनं रस्ता होता आणि तो चालला. आणि नेमकं त्या गावात जाण्याची जी वेस प्रवेशद्वार आलं आणि त्यावेळेला त्याला खाजव आली. तसं काहींना सगळं अनुकूल असतं. आईवडिलांनी शेती बागायत करून ठेवलेली आहे, आईवडील शिक्षणाला पैसे पुरवायला तयार आहेत, व्यापारामध्ये तुम्हाला भांडवल द्यायला तयार आहे, पण यांना अवेळी चुकीची, तो शब्द नको आता पुढे जास्त वापरायला, चुकीच्या वेळेला चुकीची अशी विचारधारा तयार होते आणि माणसं आपल्या हातानं आपलं नुकसान करून घेतात. हा विनोदाचा विषय नाही. नव्या पिढीला आम्ही हात जोडून सांगतो की बाबांनो, पूर्वीच्या काळी प्रपंच जर ढासळला तर तो उभं करण्याला संधी होती. आज काय झालं, इतकी महागाई आहे, इतकी स्पर्धा आहे, इतकी अडचणी आहे. आता जर प्रपंच ढासळला तर त्याला उभं करणं कठीण आहे. म्हणून तुम्ही वाडवडिलांचे संस्कार सोडू नका. आपल्या वाट्याला आलेले जे काम आहे ते मन लावून करा. बाकीच्या गोष्टींना आपल्याला वेळ द्यावा लागेल. तुम्हाला अध्यात्म आवडतंय, तुम्हाला समाजकारण आवडतं, ते जरूर करा. परंतु आईवडिलाकडे लक्ष, मुलाबाळांकडे लक्ष, आपल्या उद्योग व्यवसाय शेतीवाडीकडे लक्ष, कारण हे दुर्लक्ष महागात पडतं. विठाला पैसे गेले परत मिळवता येतील. पैशानं दुबळे झाला एखादा परिवार, त्याला पुन्हा सक्षम होता येईल. पण संस्कारानं, विचारानं जर दुबळा झाला तर 3-3 पिढ्या पुन्हा चुकीच्याच मार्गाला जातात. कारण काय होतंय, तो म्हणतो माझा बापच वर्गणी देत नव्हता, मी कशाला देऊ. म्हणजे बापानं केलेली चूक पुढच्या 3 पिढ्याची परंपरा चालवते. आणि गावातले लोक किती प्रामाणिकपणे आध्यात्मिक काम करू द्या, काही माणसांचा टीका करणं हा त्यांचा पिढीजात धर्म झालेला असतो. तेही म्हणतात माझ्या वडिलांची मिरासी गादेवा. काय वडिलाची परंपरा, वर्गणी न देणं, भजनी मंडळाला नाव ठेवणं, सामाजिक कार्यकर्ते चांगलं काम करतात त्याच्यावर टीका करणं. आपण काहीच करायचं नाही आणि सदोदित दुसऱ्यावर टीका करत राहायची, याला हे जमत नाही. 2 जण असे बहादर होते, बसले पारावर गप्पा मारे. एक जण म्हणला मनमोहन सिंगांना काही जमलं नाही हो त्या काळात. दुसरा म्हणला मोदीला सुद्धा जमायला तयार नाही. तिसरा त्यांचा एक मित्र आला, तो म्हणला अरे महाभागांनो, तुम्हाला घरून निघताना भाजीपाला घेऊन यायला सांगितलं होतं मंडईतून, तेवढाही घेऊन गेले नाही, इथंच चकाट्या पिटीत बसले. म्हातारी वाट पाहते, म्हातारं भाजी आणीन मग मी भाजी करीन, आणि म्हातारं इकडं मखलाशा करतंय. मनमोहन सिंगला जमलं नाही, मोदीला जमलं. ठीक आहे, प्रत्येकाच्या कारभाराचं निरीक्षण परीक्षण योग्य माणसं करतील, पण आपण आपलं काम करतोय का, आपल्या कर्तव्याला आपण न्याय देतोय का. आणि म्हणून संस्कारानं जर कुटुंब ढासळले तर पुढच्या 3-3 पिढ्या ते सन्मार्गावर येत नाही, ध्यानात ठेवा. आणि म्हणून घरातल्या वडीलधाऱ्यांवर जबाबदारी आहे की त्यांची पावलं मंदिराकडे वळली पाहिजे. इथे बसलेले सगळे सज्जन, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, मी तुमच्या भाग्याचं कौतुक करतो की आपल्याला असे वाडवडील लाभले ज्यांनी सेवा शिकवली, सत्कर्म शिकवले, नीती शिकवली, संस्कृती आमची घरातली टिकवली. म्हणून कोणाच्या आईवडिलांनी किती जमीन सांभाळून ठेवली हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच त्या घरातली संस्कृती किती जपून ठेवली हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून कुठल्याही विषयातला गाभा कळणं याला वर्म म्हणतात. आणि भक्तीचं वर्म आहे भाव. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. इथून आपण बोलत आलो. भावाशिवाय भक्ती म्हणजे बळाशिवाय बोलणं होईल, बळाशिवाय बोलण्याला अर्थ नाही. तसंच भाव नसेल आम्ही केलेली पूजा व्यर्थ, भाव नसेल आम्ही केलेलं भजन व्यर्थ, आम्ही केलेलं कीर्तन व्यर्थ, आम्ही केलेली जी जी सेवा आहे. तुम्हाला सांगतो उदाहरण, महाभारतातलं. दुर्योधनानं सुद्धा संत सेवा केली होती. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला स्वतःच्या सेवेपेक्षा संतांची सेवा आवडते. आता कोणी म्हणेल हे कसं काय, सांगतो. आई वडिलांना तुम्ही निमंत्रण दिलं, त्यांच्याबरोबर त्यांची लहान 2 लेकरं आली जेवायला.
पण आल्याबरोबर जर त्या लेकराला थोडासा खाऊ दिला, काही एखादं फळ दिलं, गोळी, चॉकलेट, पूर्वी शेंगदाणे फुटाणे द्यायचे, तर त्या आईवडिलाची भूक निघून जायची. काय पाहुणे चांगले आहेत, आमच्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणून आईवडिलांना स्वतःच्या गुणगौरव सत्कारापेक्षा लेकरांचा सत्कार गुणगौरव जसा अधिक प्रिय असतो, तसं भगवान परमात्म्याला संतांची केलेली सेवा ही भगवंताला पोहोचते. विठाला विठाला तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा. आदर्श मंडळी साथ करायला पहा. आता एक तुम्हाला गुपित सांगतो, माझ्या डोक्यात त्या प्रमाणाचा विचार आला आणि त्यांनी तिकडून ते प्रमाण दिलं. ही सगळी मंडळी त्या तोलामोलाची आहे, याला साथ म्हणतात. नाही तर एका ठिकाणी मी मुलाचा जन्म झाला, आनंद घरात झाला असं सांगत होतो आणि एक जणांनी प्रमाण दिलं, यासाठी केला होता. अरे म्हणलं ग, अरे काय डोकं कुणीकडे नेऊन घातलं, म्हणलं तुला सुसाना मला उमजू देईना, गपरा म्हणलं गपरा. विठाला म्हणून एक ध्यानात ठेवा, नुसती हौस असून चालत नाही. ज्या क्षेत्रात काम करायचं त्याचा अभ्यास करावा लागतो. हौस असून काय उपयोग आहे, हौस आहे परंतु त्याचा अभ्यास, त्याची सेवा. आणि संतांची सेवा आपण बोलतोय. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आणि म्हणून दुर्योधनानं संत सेवा केली. खरं तर आत्ताची संदर्भ आपण दिले, देवाला ती आवडायला पाहिजे, पण देवाला आवडली नाही. देवाला पांडवांची सेवा आवडली. द्वारकेचा राणा श्रीकृष्ण पांडवा घरी गेले. दुर्योधनानं काय सेवा केली, दुर्वास ऋषींना त्यांनी आपल्या राजधानीमध्ये, राजमहालामध्ये बोलावलं आणि सांगितलं, महाराज या वर्षाचा चातुर्मास आमच्या इथे करा. आग्रह धरला. महिनोन महिने अगदी. आता दुर्वासासारखे ऋषी अत्यंत कडक, शीघ्र कोपायमान होणारे, काय शाप देतील माहित नाही. ज्यांनी अंबरशी राजाला सुद्धा शाप दिला होता ते दुर्वास आहे. हे दुर्वास म्हणजे साधे सुधे नाहीये. पण दुर्योधन त्या सेवेला पात्र ठरला, इतकी सेवा केली. आणि रजोगुणी तमोगुणी माणसाच्या डोक्यात जर एखादा विचार शिरला ना, तर ते लई करळपणे करतात. सात्विक माणसाला सुद्धा मागं सोडून जातात. आणि म्हणून दुर्वासाची सेवा दुर्योधनानं केली. दुर्वास प्रसन्न झाले. दुर्योधना, मला आता पुढे गेलं पाहिजे. अनेक तीर्थयात्रा आहे, अनेक ठिकाणी भेटी आहे, किती महिने तुझ्याकडे राहायचं. प्रसन्न आहे, सांग तुला काय देऊ. दुर्योधन अत्यंत धूर्त होता, एक कपटी राजकारणी होता दुर्योधन. त्याला प्रयत्न असा करायचा होता की पांडव मारायचेत, त्यांना संपवायचंय. मग आतापर्यंत विषप्रयोग केला, लाक्षाग्रहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला, पण पांडव श्रीकृष्ण कृपेनं वाचले, मायबापांच्या आशीर्वादामुळे वाचले. मग जे पांडव लाक्षाग्रहात जळून मेले नाही, निदान ते या दुर्वास ऋषीच्या शापानं तरी जळून मरावे. मग त्यानं काय केलं, दुर्योधनानं मागणं मागतं. तो म्हणाला, महाराज धन नको, संपत्ती नको, राज्य नको, सगळं आहे तुमच्या कृपेनं, पण माझे भाऊ वनवासात गेले, वाईट वेळ आहे बिचाऱ्यांवर. आणि कोणी आणली वेळ, कोणी वेळ आणली, असे पण माणसं आहेत बरं. असा कोरडा कळवळा म्हणतात याला, कोरडा कळवळा. शब्द ध्यानात ठेवा, एक चांगला शब्द आहे हा, कोरडा कळवळा. हा कोरडा कळवळा त्याच्या दुर्योधनाच्या जवळ होता, ज्याला ओलावा नाहीये प्रेमाचा, सद्भावनेचा. तो म्हणला, माझे भाऊ वनात गेले, बिचाऱ्यांवर वाईट वेळ आली, तर जशी माझ्याकडून सेवा घेतली तशी माझ्या भावांकडून, पांडवांकडून सुद्धा सेवा घ्या. याच्यामध्ये धूर्त राजकारण आहे.
दुर्योधनाचं. त्याला माहित होतं पांडव स्वतःच खायला अडचणीत आहे, काही नाही त्यांच्याकडे सामुग्री, कंदमुळं खातात, मधुकरी मागून खातात. दुर्वास हजारो शिष्यांसह गेले, कुठून जीव घालतील? आणि हे महाराज असे की भडकले की शाप देतील, आणि शाप दिला की त्या शापानं पांडव मरतील. जे शस्त्रानं मरत नाही ते शापानं तरी मरावे, ही धूर्त चाल आहे. पण ध्यानात ठेवा, सरळ माणसं जेव्हा सरळ वागतात ना तेव्हा स्वतःचं भलं होतं, दुसऱ्याचं होतं. पण जेव्हा माणसं धूर्त वागू लागतात ना त्यावेळेला दुसऱ्याचं नुकसान करता करता स्वतःसाठी सुद्धा खड्डा खोदला जातो. हे आजवरचं वास्तव आहे, आजवरचं वास्तव आहे. त्याच्यात अजिबात कधी अन्यथा झालेलं नाही, कधी होणार नाही. म्हणून आपलं मन स्वच्छ ठेवणं, आपली विचारधारा सरळ ठेवणं ही फार मोलाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं कैलासवासी पुंजाभाऊ ज्यांचं पुण्यस्मरण आज आपण करतो ना, हे व्यक्तिमत्व असंच होतं, फार सरळ मार्गी, फार सरळ मार्गी. विठाला विठाला दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, किती प्रमाण सगळे आहे. आणि मग त्यावेळेला तिथे धर्मराज म्हणाले, दुर्वास ऋषी आले, त्यांचे शिष्य आले, द्रौपदी आता जेवू घालायचे, काय करायचं? सूर्यनारायणानं दिलेली थाळी, पण द्रौपदीचं जेवण झालं की त्याच्यातून अन्न निघत नसायचं. कथा सगळ्याला माहिती आहे. शेवटी द्रौपदीनं भगवान वासुदेवाचा, श्रीकृष्णाचा मनापासून धावा केला, भावयुक्त. द्रौपदीची भक्ती ही भावयुक्त आहे, पांडवांची भक्ती भावयुक्त आहे, आणि दुर्योधनाची सेवा ही भावहीन आहे. एवढ्यासाठी आपण बोलतो भावहीन सेवा. द्रौपदीनं श्रीकृष्णाला आवाज दिलेला आहे, कोठे गुंतलासी द्वारकेच्या, कोठे गुंतलासी द्वारकेच्या, कारखान्याचे माजी संचालक आणि ज्येष्ठ मार्गदर्शक गोकुळदास पाटील आढाव, वळणचे माजी सरपंच बाबासाहेब पाटील खुळे हेही आलेत. खरं म्हणजे आता गोकुळदास पाटील तब्येतीमुळे फिरत नाहीत, पण आज पुंजा भाऊमुळे त्यांना काही राहुलच नसेल. रवी भाऊने ऐकलं नाही तर बाबासाहेबाला बोलावून घेतलं, परंतु ते आले. मला माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. मी त्यांना भेटायला जात असतो. आता जुनी माणसं थकली, मग अधूनमधून आपण राहुरीच्या बंगल्यावर आता महिन्यापूर्वीच भेटून आलो. पण प्रेम आहे ना हे जुनं. बघा, खरं म्हणजे आता हे फिरण्याचं त्यांचं वय आहे नाही, ते स्वतःच आजारी असतात, मागे पडले होते, लागलं. पण ही जी पिढी आहे, या पिढीचा हा जो संस्कार आहे की सुखात असो दुःखात असो एकमेकाला विसरायचं नाही, आणि ती संस्कृतीचा वारसा या पिढीनं आपल्याला दिला. द्रौपदीनं धावा केला, भगवान धावून आले आणि दुर्वासानं जेवू घातलं. कथा पुढची लांबवत नाही, आपल्याला माहिती आहे. मला एवढंच सांगायचं आहे, द्रौपदीची भक्ती ही भगवंतापर्यंत पोहोचते कारण त्यामध्ये भाव आहे. पांडवांची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचते, भाव आहे. आणि दुर्योधनाची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही, भाव नाही. म्हणून भक्तीचे ते वर्मजयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. आम्ही जी जी सेवा करतोय ती भावयुक्त असली पाहिजे, भावयुक्त असली पाहिजे. काल मी आमच्या विद्यार्थ्यांशी संध्याकाळी बोलत होतो.
म्हटलं पोराव, तुम्हाला शाळेच्या अभ्यासाला अमुक वेळ दिलेला आहे, तुम्हाला प्रॅक्टिसला अमुक वेळ दिला आहे. बरं, आमचा धाक आहे, आमचे मॅनेजर लोक त्यांचा धाक आहे, तुम्हाला त्या वेळेत उठता येणार नाही. अभ्यासाला बसवलं तर अभ्यासच करावा लागेल, प्रॅक्टिसला बसवलं प्रॅक्टिस, हरिपाठ सुरू झाला हरिपाठ. मग हे सगळं त्या वेळेला जर तुम्ही मन लावून केलं तर जे तुम्ही 2 वर्षानं शिकणार आहात ते 6 महिन्यात शिकाल. फक्त काय करा, त्याच्यामध्ये मन लावा. कारण तसंही तुम्हाला दोर कापलेलेच आहे, मागं जायला काही संधी तुम्हाला काय आम्ही उठून देणार नाही. अभ्यासाची वेळ आहे तर 2 तास अभ्यास करून घेणार. मग उगीच पुस्तक घेऊन तोंडापुढं बसण्यापेक्षा त्याच्यात मन लावा. हळूहळू तुमच्या आजी आजोबांचं जे स्वप्न आहे, आईवडिलाचं जे आहे, पण होतंय काय, ही फक्त विद्यार्थ्यांची चूक नाही, कदाचित माझ्याकडून होते, आपल्याकडूनही होते. आपण जे जे करतो आपलं लक्षच त्यामध्ये नसतं. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. माऊलीने स्पष्ट सांगितलं, जर भगवंताच्या त्या नामामध्ये चित्त नसेल तर ते व्यर्थ ठरतं. आणि म्हणून भक्तीचं वर्म आहे, भाव आहे. आणि महाराजांनी सांगितलेलं आहे, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे चित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हात गा विठाला. बसा कोणपटी. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की भक्तीचा अंतरंग आपल्याला असं आहे, कोणत्याही विषयाचं बहिरंग समजून चालत नाही. स्वयंपाक करायचा, मी उदाहरण देत असतो. एक जण आचार्याच्या हाताखाली राहिला, 2-4 महिनेच राहिला, जास्त नाही. आणि नंतर 2-4 महिन्यानं त्यानं एक गावात छोटंसं कार्य होतं, कोणाचं काय साखरपुडा. तो म्हणला, मी आचारी झालो, आता मीच करतो, काय तर. हल्ली हे व्हायला वेळ नाही लागत पटकन. तो म्हणला, मीच आचारी झालो, आता काय. ते तुमचे ज्या महाराजाच्या हाताखाली काम करतात त्यांना काय येतं. म्हटलं, आता मी आधुनिक शिकलोय, जास्त मला माहिती. आचार्याला पण महाराज म्हणतात, तिथल्या महाराजाचं बोललो. करणार तुम्ही? हो करणार. आता जुना काळ, लाडूचा स्वयंपाक बनवायचा होता. काय बनवायचा होता? लाडूचा. आणि त्याला जे जे येत होतं त्यानं केलं. भांडे धुवून घेतले, चुलांगण जुनी का पद्धत, चुलांगण खोदून घेतलं. मग ते डाळीचं पीठ आणि मग ते भाजून घेतलं, चाणक्या वगैरे करून, मग ते चुरून घेतलं, नाही का. मग इकडे साखरेचं पाक बनवायला ठेवला, लाडू बनवायचे म्हणजे, नाही का. त्याला सगळं येत होतं पण चाचणी कळत नव्हती. का सांगतो, वर्म सांगायचंय मला. त्याला ते लाडूचं पीठ भाजूनही घेता येत होतं, ते चुरूनही घेता येत होतं, त्याला सगळं जमत होतं, चुलांगणही पेटवता येत होतं, सगळं जमत, कवचा चालवता येत होता. पण त्याला चाचणी कळत नव्हती. ती चाचणी झाली कडक. 2 दिवस पुढं कार्यक्रम आहे, अगोदर लाडू करायचे. आदल्या दिवशी, पूर्वी 10वा दिवस 13वा दिवस असला तर सगळी भावकी जमायची ना, आदल्या दिवशी लाडू व्हायचे. अजूनही बरं का काही भागात. मी आत्ता 1 वर्षापूर्वी वैजापूरच्या पुढे शिऊर बंगला आहे आणि शिऊर शंकर स्वामींचं स्थान, त्याच्या पुढे तलवाडा म्हणून गाव आहे. मार्केट कमिटीचे सभापती मगर पाटील, आमचे भागीनाथ दादा, ते जरा जास्त प्रेमाचे, त्यांच्या घरी गेलो, वडील गेले म्हणून. तर जवळजवळ भावकीतले 100-50 माणसं ते लाडू चुरीत होते. म्हटलं, जुनं अजून वैभव तुम्ही जपलंय. आता खरं म्हणजे आपल्याकडे जेवायला या म्हणलं तर लवकर लोक येत नाही. तो म्हणतो, बोलावलं का. पूर्वी स्वयंपाकाला आदल्या दिवशी हजर असायचे. अजूनही थोडेफार माणसं आपल्याकडेही हे जपतात. पण मला वाटतं जुन्या संस्कृतीला निदान उजाळा देणं महत्त्वाचं आहे. निदान घरातल्या लोकांनी तरी आदल्या दिवशी आलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. पाहुण्यासारखं येणं आपल्याकडे, आपल्या संस्कृतीला मान्य नाही. घरातल्या माणसांनी पाहुण्यासारखं येऊ नये, त्या येण्याला अर्थ नाही. विठाला म्हणून नव्या पिढीतल्या मुलांना सांगतो, तुम्ही किती नोकरीला असा, तुम्ही उद्योग व्यवसायात असा, परगावी असा, पण ज्या वेळेला तुमच्या घरातलं एखादं मंगल कार्य आहे, एखादं दुःख कार्य आहे, वेळ काढा. निदान आदल्या दिवशी तरी या. त्या वेळेवर येऊ नका, नाही तर मग येऊच नका. माझा सल्ला आहे.
कारण आपली संस्कृती वेगळी, आपण शेतकरी माणसं आहोत, वारकरी माणसं आहोत. आणि आपली संस्कृती सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची. अरे भगवान कृष्ण परमात्मा पांडवांच्या यज्ञाला वेळेवर नाही आला, आधीच आला आणि भाजी कापू लागला. का? नातं काय होतं माहिती आहे? एकतर पांडव हे शिष्य आहे, भक्त आहे, पण त्याही पेक्षा जिव्हाळ्याचं नातं त्या प्रसंगाला असं होतं, द्रौपदी ही बहीण आहे, सख्ख्या बहिणीपेक्षाही जास्त जवळची आहे. आणि बहिणीच्या घरी वेळेवर जायचं कसं? आपण देवापेक्षा मोठे झालो काय? देवापेक्षा मोठं समजायला लागलात? 1,00,000 1.5 लाख तुम्हाला पॅकेज आहे म्हणजे काय? काय झालात काय? कोण झालात तुम्ही? विठाला बरं, तुम्हाला हे कोणीच बोलणार नाही. आता नाराजी ओढून घेणारे फक्त आम्हीच एकटे राहिलो. बाकीच्याला सगळ्याला निदान झडपीला तरी उभं राहायचंय, पंचायत समितीला तरी राहायचंय, ग्रामपंचायतला राहायचंय, विधानसभेला राहायचंय. नाराजी कोण ओढून घेईल? पण हे सांगणं गरजेचं आहे, कारण हे व्यासपीठ आमचा तो अधिकार नाही बोलण्याचा, पण तो या व्यासपीठाचा अधिकार आहे. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे. तिथे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपले कुटुंब जपावे लागतील, नातेसंबंध जपावे लागतील, वडीलधाऱ्यांचा आदर जपावा लागेल, माय भगिनींची कदर करावी लागेल. ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून आज पुंजाभाऊंसाठी एवढे हजारो लोक, त्याचं कारण दीर्घायुष्य मिळालं आपल्या पुंजाभाऊंना आणि आयुष्यभर त्यांनी ही संस्कृती जपली आणि त्या संस्कृतीतला सद्गुण आपल्याला आज घ्यायचा आहे. मागच्या पिढीला निरोप देताना त्यांचे सद्गुण घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. विठाला चाचणी चुकली, चला आम्हाला हे अशीच मध्येच बडबड करायची सवय, काय करावं त्याला आता. हे आम्हाला राग येतो, कधी कधी आमचाच येतो, पण सवय झाली, काय राहवत नाही. कोणी न मागितलेला उपदेश देत राहायचा. कारण कुटुंब चांगले चालावे, नवी पिढी सुखी राहावी, तळमळ असते. म्हणून आम्ही ते कथामध्ये सोडून देतो, दृष्टांतही सोडून देतो आणि आमची गाडी परत खाली उतरते, परत वर आणावं लागते, परत खाली उतरते. हे आम्हालाही कळतं, पण नाईलाज आहे. परिस्थिती आजूबाजूची चुकीची होत चाललेली आहे. सावध करणं फक्त आपलं काम आहे, बाकी काय आपण कोणाचं मनगट धरून काही करू शकत नाही. पण मला खात्री आहे तरुण पिढीमध्ये चांगली मंडळी आहेत. मी सुरुवातीला म्हणालो की पुष्कळ चांगली मंडळी आहे आणि हे चांगले विचार त्यांच्यापर्यंत जात राहिले तर ते अधिक चांगलं करतील, ही सुद्धा आशा आपल्या मनामध्ये निश्चितपणे आहे. आणि म्हणून चाचणी चुकली, त्याला सगळं येत होतं, त्या कामगाराला लाडू झाले कडक. कडक म्हणजे असे झाले का ते 2 हातानं फुटाना, कांद्यासारखे लक्ष्मणराव बुकीनं फुटाना. मग यजमानानं काय केलं, 2-4 खलबते लावले, 2-4 पोरं बोलवले, म्हणले खलबत्यात कुटान मग वाढा आता पाहुण्या. म्हणून वर्म कळलं पाहिजे कोणत्याही याचं. हे गायन वादन आहे, याच्यामध्ये लय कळणं, ताल कळणं, सम कळणं, काल कळणं, रागदारीमध्ये त्या रागाचे आरोह कळणं, अवरोह कळणं, वादी स्वर, संवादी स्वर. जाऊ द्या, लय डोक्यावरून जाईल आपल्या हे. आता हे काय, जसं तुम्हाला उमजत नाही तसं मलाही त्यातलं काही उमजत नाही. ही माणसं चांगली आहे, हे सगळे त्यातले तज्ज्ञ आहेत, परंतु हे कळलं पाहिजे. नाही कळलं तर मग किती तुम्ही उत्तम गायक असले, पण जर तुमचं तालात नाही आलं, ती चाल समेत उतरण्याऐवजी जर ती कालात उतरली, तर जाणती माणसं म्हणतात आवाज बरा आहे पण शिक्षण कमी आहे, सराव कमी आहे. आणि आपण म्हणतो कसं काय झाली चाल डोंबल्याची. आज चांगली झाली आहे, आज नाही, कारण हे तरबेज आहे, पुन्हा सांगतो. पण कधी कधी एखादा भजनात एखादी चाल माझ्यासारखा एखादा साधा माणूस म्हणला, पण ती समेत. म्हणून हे जे असे हात केले जातात, हे काय आमच्या हाताला काही चाळा आहे म्हणून करतो का आम्ही? लोकांना वाटते काय करते कोणाच टाकू, हे काय चाललंय यांचं? अरे हे गणित आहे, हे शास्त्र आहे, याच्यावर सगळं संगीत शास्त्र उभं आहे. या मात्रा मोजल्या जातात आणि त्याच्यात सम काल लय ताल जपला जातो. आणि ते शिकण्यासाठी 10-10 वर्ष नाही, 10-10 जन्म सुद्धा अपुरे पडतात. हे इतकं अवघड शास्त्र, इतकं सोपं आहे का हे? म्हणून या मंडळीची कदर केली पाहिजे. हे भजनी मंडळ, हे गुणीजन, ज्ञानी गुणी माणसांचा आपल्याला आदर असला पाहिजे. गावातल्या घरातल्या आध्यात्मिक माणसांचा आदर असला पाहिजे. कारण सद्गुण जपणं हे सतीचा वाण जपण्यासारखं. मी नेहमी म्हणतो, चला सांगून जातो, नेहमी म्हणतो, घरात जर तुमच्या कोणी पारायणाला बसत असेल, घरात तुमच्या कोणी वारीला जाते, वडील जातात, आई जाते, चुलता जातो, भाऊ जातो,
एखादी भाऊजाई जाते, त्यांचा आदर करा. कारण घर हे नुसतं पैशावर चालत नाही, घरासाठी पुण्य कमवून आणणारे माणसं सुद्धा आवश्यक असतात. विठाला विठाला, आता कीर्तन संपवायची वेळ झाली. योगायोगाने तुम्हाला प्रमाण मिळाले. आमचे तनपुरे साहेब उपस्थित झालेत आणि बरोबर 12 बरोबर वाजलेले आहे. त्याच्यामुळे विनोदाचा भाग सोडा. परंतु मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं साहेब येणार होते. त्यांनी ऐनवेळी आता दादांना सांगितलं असेल, त्यांची तब्येत बरी नव्हती. मी सुरुवातीलाच 10 मिनटं त्यावर सविस्तर बोलून गेलो. पुंजा भाऊंचा आणि खासदार साहेबांचा जो संबंध होता अतिशय प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आणि म्हणून सगळीच मंडळी आपण त्या प्रेमानं आपुलकीनं उपस्थित आहोत. विठाला भक्तीचं वर्म म्हणजे अंतरंग आहे, भाव आहे, शुद्ध भाव, सात्विक भाव, आणि तो असला की हळूहळू शांती येते, क्षमा येते. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे का, जेव्हा द्रोणाचार्यांचा मुलगा, काय नाव, अश्वत्थामा हा पांडवांच्या 5 मुलांना मारतो, द्रौपदीच्या 5 मुलांना तो मारतो, आणि भयंकर परिस्थिती आहे. महाभारताचा युद्धातला शेवटचा कालावधी आहे. परंतु तो अश्वत्थामा दुर्योधनाकडे जातो त्या मुलांना मारण्याच्या आधी, आणि 3च जण उरलेले असतात, दुर्योधन, विकर्ण आणि अश्वत्थामा, असे 2-3 जण उरलेले असतात फक्त. बाकी सगळे मारले गेलेत कौरवांच्या बाजूचे. अश्वत्थामा म्हणतोय ठीक आहे, आता मला सेनापती करा. तो दुर्योधन सुद्धा हसतो. तो म्हणतो अरे मी या पार्टीचा प्रमुख आहे, पण 3च जण राहिलो आपण, आणि तू म्हणतो मला सेनापती करा. अजूनही पद मागायला येतो माझ्याकडे, तुला काही नाही वाटत? तो म्हणलं मला काही नाही वाटत. महाभारत सांगतोय मी तुम्हाला. हे फार, म्हणून कीर्तन सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. राजकारणी माणसांनी ऐकलं पाहिजे, समाजकारणी माणसाने ऐकलं पाहिजे. त्यात काय आपण आपल्या ग्रंथांमध्ये काय काय शिकवण आहे बघा. अश्वत्थामा म्हणतो 3 जणाचा का होईना, पण निदान माझ्या पुढे लागेल सेनापती, मला सेनापती करा. बरं, तुला सेनापती केला. आणि त्या अश्वत्थाम्यानं काय केलं, गेला आणि ते द्रौपदीची मुलं झोपेत असताना अनितीनं, चुकीच्या पद्धतीने, एरवी महाभारत युद्ध हे सूर्यास्ताला समाप्त व्हायचं, सूर्योदयी शंखनाद होऊन सुरू व्हायचं, अशी त्या युद्धाची युद्धनीती होती. आजही काही युद्धांच्या युद्धनीती असतात, परंतु बरीच लोक त्या पाळत नाहीत. आणि म्हणून त्या अश्वत्थाम्यानं ती मुलं मारली, त्याला धरून आणला, ओढत आणला, द्रौपदी समोर उभा केला. द्रौपदी शोकमग्न होती, पण शोकमग्न अवस्थेमध्ये सुद्धा द्रौपदीने सांगितलं, शेवटी ज्या गुरूंनी तुम्हाला शिकवलं हा त्यांचा मुलगा आहे, गुरुपुत्र आहे, हे याचं नातं आहे. आणि म्हणून याच्या मस्तकावरती जो मणी आहे तो काढून टाका, डोक्याला खड्डा पडेल, हा वनवन फिरेल, हीच याला शिक्षा, परंतु याला मारू नका. मला एवढंच सांगायचं आहे. भक्ती मनापासून केली की सद्गुण तिथे आपोआप जमा होतात. मग तिथे शांती, क्षमा, दया, आणि हे आपल्याला प्रतीतीला येतात. आपल्यामध्ये बसलेले सुद्धा जे माणसं मनोभावे परमार्थ करतात ना, त्यांच्यामध्ये सद्गुण दिसतात. जो माणूस वरवर फक्त भजन म्हणतो, वरवर कीर्तन सांगतो, वरवर भगवत भक्त आहे सांगतो, त्याचा मूळ स्वभाव अशा अटीतटीच्या प्रसंगाला पाहावा लागतो. आणि अटीतटीच्या प्रसंगाला माणसातलं खरं माणूसपण हे कळत असतं. ज्या वेळेला तो अति भावनिक होऊन कसा तरी वागतो, त्यावेळेला समजायचं की याच्यातले दुर्गुण अजूनही भक्तीवर वरचढ आहेत, ते काही जायला तयार नाहीत. आणि म्हणून भक्तीचे ते वर्मजयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. तिथे नुसती शांती क्षमा दया येत नाही, अष्टमहासिद्धी येतात. अभंगाचं दुसरं अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी.
दुरित वडिता नवजती दुरित वडिता नवजती दुरित वडिता नवजती दुरित वडिता अष्टमहासिद्धी अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी आपण सद्गुणी सात्विक झाल्यानंतर हळूहळू ऐहिक वैभव सुद्धा तिथे जमा होऊ लागतं. कारण चुकीच्या मार्गानं माणसाची सर्वच हानी होते, विचारांची होते, व्यवहाराची सुद्धा हानी होते. असं कोणी समर्थन करू शकत नाही की चुकीचं वागला म्हणून त्याचा व्यवहार भविष्यात चांगला होईल. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की भक्तीचं वर्म कळलं की अष्टमहासिद्धी देखील येतात. याचाच अर्थ सद्गुणाच्या मागे संपत्ती सुद्धा हळू येईल पण ती चिरकाल स्थिर राहील असा त्याचा अर्थ. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी नवजती दुरी म्हणजे त्या स्थिर राहतील. आलेलं वैभव ते भक्तीच्या मार्गाने आलं, सद्गुणाच्या मार्गाने आलं, नीतीच्या मार्गाने आलं तर ते स्थिर होईल असं महाराजांना सांगायचे. नवजती दुरी दवडिता तेथे दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. भक्तियुक्त अंतकरणानं आपण हे जीवन व्यतीत करत राहिलो तर दुष्ट गुणांचा हळूहळू अभाव होत जातो आणि चैतन्याची अनुभूती, आत्मानुभूती, परमात्मानुभूती ज्याला म्हणतात, चैतन्य आपल्यामध्ये आहेच. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना, त्याचा वास आहेच, फक्त त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ढगाच्या आड सूर्य गेला म्हणजे सूर्याचं अस्तित्व नाहीसं झालेलं नाही, पण आभ्र बाजूला झालं की सूर्यदर्शन आहे, शेवाळ बाजूला झालं की पाण्याचं दर्शन आहे, डोळ्यावरचं पडळ बाजूला झालं की दृष्टी तिथेच आहे. हे सगळे वेदांतानं दिलेली उदाहरणं आहेत. त्या पद्धतीनं अज्ञान रूपी आवरण जे अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः, अज्ञानरूपी आवरण दूर झालं की आत्माची अनुभूती, चैतन्याची अनुभूती, म्हणून चैतन्याचा वास झाला माझी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. चौथं चरणाभंगाचं आहे. महाराज म्हणतात चित्त संतुष्ट राहू लागतं आणि मला वाटतं भक्ती करणाऱ्याचं चित्त हे अधिक समाधानी असतं. मी काल एका चांगल्या आदरणीय व्यक्तीचे एक आध्यात्मिक व्याख्यान ऐकत होतो. त्यांनी संदर्भ देऊन सांगितलंय की अमेरिकेमध्ये काही विद्यापीठांमध्ये नामस्मरण करणारा, आध्यात्मिक चिंतन करणारा, स्तोत्रपठन अशी आध्यात्मिक काही साधना करणाऱ्या लोकांवर अभ्यास केला गेला. ज्ञानवत्सल स्वामीजी म्हणून आहेत, त्यांचं मी ऐकत होतो. ते स्वामीनारायण संप्रदायाचे आहेत आणि जागतिक वक्ते आहे, हिंदी इंग्रजी सगळ्या भाषेतून बोलतात. ज्ञानवत्सल स्वामीजी, आपण कधी सर्च करून बघा, फार चांगलं आहे ऐकायला. तर त्यांनी सांगितलं की जवळजवळ काही लोकांवरती हा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की त्यांचा जो निराशेचा अंक आहे तो कमी झालेला आहे. त्यांच्यातली निराशा, जरी काही कारणानं दुःख असेल, आता दुःख कोणाला नाही आहे, व्यथा कोणाला नाही, पण त्या नामस्मरणाचा परिणाम असा झाला की हळूहळू निराशा दूर झाली, वाईट विचार दूर झाले, त्यांच्यातील सात्विक भाव वाढीस लागले. हे त्यांनी आपल्या संतांनी तर सांगून ठेवलं आहे, पण वैज्ञानिक दृष्ट्या, आणि ते गुगलवरती आहे, त्याच्यावरती काही पेपर प्रसिद्ध झालेले आहेत या विषयावरती. माझी तरुण पिढीला विनंती आहे, तुम्हाला ते कळतंय, आम्हाला तर तेही कळत नाही, मी फक्त ऐकलंय, पण तुम्ही सर्च करा नेमकं काय आहे ते. नामस्मरणाचा परिणाम काय होतो, ध्यानाचा परिणाम काय होतो, भजनाचा परिणाम, काकड आरतीचा परिणाम, हरिपाठाचा परिणाम. आपल्याला असं वाटतं की ज्याला काम नाही त्यानं जावं मंदिरात संध्याकाळी हरिपाठ करावा, पण नाही. त्या हरिपाठाच्या तासभराच्या चिंतनानं भाग गेला अशीनं गेला अवघा झाला. आपण सगळे भजन पूजनातले माणसं आहोत, हा अनुभव आपल्याला पण येतो. वेगळाच आनंद तो मिळतो, मग तो वारीतला असो, तो हरिपाठातला असो, भजन कीर्तनातला असो. आणि म्हणून संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. आणि भगवान परमात्म्याचे आशीर्वाद सुद्धा भावयुक्त भक्ती करणाऱ्याला लाभतात.
ईश्वराचं पाठबळ मिळतं अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भाव तुका म्हणे त्यांचा देव सर्व भाव देव सर्व भाव तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा देव सर्व भाव तुका म्हणे त्यांचा देव सर्व भाव तुका म्हणे त्यांचा देव सर्व भाव तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवे कामारा मनोनिया चालवे कामारा भवानिया अष्टभाषिती ओळखती अष्टभाषिती ओळखती द्वारी चालवे कामारा भवानिया चालवे कामारा भवानिया अष्टभाषिती निळो बाबा नवजता दुरी नवडिता नवजात दुरी
नवजता दुरी दवडी नवजता 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 दवडी नवजता तुरी नवडिता नवजता ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आणि आज कैलासवासी पुंजाजी नारायण पाटील पवार अर्थात पुंजाभाऊ कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. आदरणीय पुंजाभाऊ जुन्या पिढीतील एक प्रगतशील शेतकरी आणि वारकरी संप्रदायाचे एक मार्गदर्शक होते. जुन्या पिढीमध्ये कीर्तनकार मृदंग वादक हे फार दुर्मिळ दुर्लभ असायचे. आणि ही सगळी परंपरा या कुटुंबाला अतिशय चांगली लाभलेली आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं भाऊंना भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. आज या निमित्तानं हर्षदादा तनपुरे आणि सगळीच मान्यवर मंडळी आपल्या भागातून उपस्थित राहिली, त्यांना धन्यवाद देतो. वेगवेगळे पाहुणे मंडळी आली, त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. मला खरे धन्यवाद आज द्यायचे पुंजाभाऊंचे सुपुत्र भाऊसाहेब पुंजाजी पवार पाटील, आणि त्यांच्यापेक्षा मोठे धन्यवाद द्यायचे दोन्ही नातू रामेश्वर आणि निलेश. त्यांनी हा कार्यक्रम अतिशय भक्तिभावानं, अन्नदान चांगलं व्हावं, कीर्तन चांगलं व्हावं, हे दोन्ही नातवांनी, ही तरुण मुलं या परिवारातली,
आणि त्यांनी हा घडवून आणला. त्यांना मार्गदर्शन त्यांचे इतर सर्व भाऊ आदरणीय रमेश पाटील पवार असतील, सर्व इतर कुटुंबीय असतील, त्यांना अत्यंत चांगलं मार्गदर्शन मिळालं. पुन्हा एकदा आदरांजली व्यक्त करतो. पुढील सूचना होईपर्यंत आपण कोणी उठू नये अशी आपल्याला विनंती करतो. विठ्ठल जय जय आ बोलिले गुरे वेडे वा